पूर्व जिला पंचायत सदस्य और मराठा नेता पद्माकर पाटिल ने कहा कि 30 नवंबर को सुबह 11 बजे शहर के गणेश मैदान में जिला स्तरीय स्वाभिमान विकास समावेश का आयोजन किया जाएगा। उन्होंने आज शहर के पत्रिका भवन में एक प्रेस मीट में यह बात कही। कार्यक्रम का उद्घाटन श्रम मंत्री संतोष लाड करेंगे। अन्य गणमान्य लोग भाग लेंगे। मराठा समाज के विकास के लिए समाज को एकजुट करने के उद्देश्य से यह सम्मेलन आयोजित किया गया है। उन्होंने कहा कि सम्मेलन में लगभग 5000 लोगों को शामिल होने की उम्मीद है। मराठा नेता बाबूराव कारवारी ने कहा कि सम्मेलन में समाज के शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक और व्यावसायिक स्थितियों पर चर्चा की जाएगी। उन्होंने कहा कि आने वाले दिनों में गांव का दौरा करने और हमारे समाज की स्थिति की वास्तविकता को समझने के लिए एक समिति बनाने का उद्देश्य भी यही है। मराठा समुदाय के एक और नेता प्रकाश पाटिल ने कहा कि 2 महीने पहले बेंगलुरु में हुई एक मीटिंग में एक कॉन्फ्रेंस करने का फैसला किया गया था। उन्होंने कहा कि कॉन्फ्रेंस उसी हिसाब से ऑर्गेनाइज की गई थी और इसमें बड़ी संख्या में समुदाय के सदस्यों को हिस्सा लेना चाहिए। गंबरा मनकेरी, बाबूराव, प्रकाश पाटिल, जनार्दन राव बिरादर, वीटी सिंह, नारायण गणेश, अनिल काले, पांडुरंगा कनासे, आनंद जंताप और दूसरे लोग प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूद रहे। केपी न्यूज के कैमरामैन पपुराज का कवरेज। 30 नवंबर मान्य संतोष लाड ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ನಡೆಸಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ 30 ಗಣೇಶ ಮೈದಾನ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದೇವೆ। ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈಗ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ, ಭಾಲ್ಕಿ ಮತ್ತು ಔರಾದ್ನಲ್ಲಿ ತಾಲೂಕಾ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶ ಆಗಿದೆ। ಈ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ, ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರೂ ಸಮಾಜದವರು ನಾವನ್ನು ಮರಾಠ ಅಂತೂ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಬೇಕಂತ ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಪ್ರಮುಖರು ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿ ಒಕ್ಕಟ್ಟನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಔರಾದ್ ತಾಲೂಕಿನಿಂದ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ತಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಒಕ್ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಿ, ಸಮಾಜದ ಏಕತೆಗಾಗಿ, ಸಮಾಜದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ನಾವು ಸಂಘಟಿತ ಆಗಬೇಕು। ಯಾಕೆ ಸಂಘಟಿತ ಆದರೆ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿತಾವ, ಇಲ್ಲದಿಲ್ಲಲ್ಲಿ ನಾವು ಹಿಂಗೆ ಪಕ್ಷ ಅಂತ ಕುಂತರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತೂ ನಾನು ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಬಾಂಧವರಿಗೆ ಈ ಮುಖಾಂತರ ವಿನಂತಿಸ್ತೇನೆ।